नमस्कार. मी सीमा बसारकर पाटील. आज बाबू आयटमच्या मंचावरून श्री आशिष देव यांच्या ठिणगी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉक्टर पद्मरेखा धनकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्यरसिक प्रीती नवघरे यांच्या उपस्थितीत आणि कवयित्री अनघा तांबोळी मुंबई यांच्या हस्ते झालेला आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. या प्रकाशन सोहळ्यात मी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे, याचाही मला आनंद आहे. आशिष देव यांचे हे 16वे पुस्तक आहे आणि त्यांचा हा 4था काव्यसंग्रह आहे. आशिष देव यांच्या या काव्यसंग्रहातून मला जे उलगडले, मला जे भावले ते मी आपल्यासमोर मांडत आहे. आशिष देव यांच्या कविता अतिशय साध्या आणि सोप्या स्वरूपाच्या कविता वाटतात. या त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 88 कवितांचा समावेश आहे. आशिष देवांची कविता ही छोटी कविता जरी असली तरी भरपूर आशय देणारी त्यांची कविता मला वाटते. त्यांची ध्यासही नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये अगदी 4 ओळीची कविता आहे, परंतु ध्येयाकडे असणारा आपला प्रवास हा कसा असावा हा आशिष देवांनी या कवितेमध्ये मांडलेला आहे. म्हणजेच आशिष देवांच्या कविता या ध्येयाकडे कसं जगावं, आपलं आयुष्यामध्ये ध्येय कसं असावं अशी मांडणारी ही कविता आहे. आशिष देवांनी एकाहून एक सरस अशा कविता या काव्यसंग्रहामध्ये मांडलेल्या आहेत. जीवन एक स्पर्धा ही कविता मांडताना आशिष देव जीवन हा एक स्पर्धा आहे, सर्वस्व लावावे पणाला आणि कुठलाही प्रयत्न अर्धा असू नये असं आशिष देव सांगून जातात. त्यामुळे ही कविता मला मनाला भावली. बक्षीस आणि प्रोत्साहनाने जोडी आमची आपुली भरू द्या, जीवन हे आमचे लढता लढताच सरू द्या असं आशिष देव सांगायला विसरत नाहीत. म्हणून जेव्हा ही कविता किंवा हा काव्यसंग्रह मी वाचत असताना माझ्या विद्यार्थिनी सभोवताल होत्या आणि जेव्हा मी हा काव्यसंग्रह वाचला तेव्हा जवळपास माझ्या 5-6 विद्यार्थिनींनी ही या कविता पाठांतरच करून टाकल्या. म्हणजे सोप्या आणि सहज शब्दात मांडणाऱ्या या कविता आशिष देवांच्या कोणालाही लवकर पाठांतर होतील अशा ह्या कविता आहेत आणि भरपूर आशययुक्त असणाऱ्या कविता आहेत. जेव्हा हा कविता संग्रहातला प्रत्येक कविता मी जेव्हा वाचत गेले, तेव्हा मला असं जाणवलं की आशिष देवांची कविता प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या या कविता आहेत. असं वाटत होतं की ही कविता कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. माझ्या जीवनातला अनुभव या कवितेत या कवीने मांडलेला आहे, असं त्यावेळी प्रत्येकाला वाटून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख असणारच. तेव्हा या सुख आणि दुःखाच्या या प्रवासामध्ये जे काही संकट येतात, जे काही अनुभव येतात, ते कागदावर आशिष देवाने अगदी सहजपणे उतरविले आहेत. आणि म्हणूनच सामान्य माणसाला ही कविता खूप महत्त्वाची वाटते. परिवर्तन या कवितेमध्ये आशिष देवांनी परिवर्तन हा सृष्टीचा नियम, शाश्वत सारे हा एक भ्रम, म्हणजे परिवर्तनाकडे सुद्धा आशिष देवांनी लक्ष घातलेले आहे. एवढंच नाही तर आशिष देवांनी बंदिनी, स्त्री बंदिनी या कवितेमध्ये पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांना नाही वाव, भाऊ करती आहेत वस्त्यांची पण तिचा स्वतःचाच नाही गाव. या पुरुषी अहंकाराच्या जगात तिच्या समर्पणाला नाही वाव, नावाडी जरी असला तरी तिच्या हक्काची नाही नाव. या बेभरवशाच्या जगात हृदयाच्या तिचा लागत नाही कुणाला ठाव, कुंपणात बंदिस्त आहे ती त्याही पलीकडे नाही तिची धाव. म्हणजेच स्त्री बंदिनी या कवितेत आशिष देवाने रूढी परंपरेमध्ये जखडलेली स्त्री अजूनही काही प्रमाणात आहे असं आशिष देव सांगायला विसरत नाहीत. म्हणून ही कविता मला अतिशय आवडली, मला अतिशय भावली. अनेक कविता लिहित असताना आशिष देवाने कधी पर अ, परिवर्तनवादावर लिहिलं, तर कधी माणूस माणूस यावर सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कविता आशिष देवाने लिहिलेल्या आहेत. सवय नावाची कविता लिहिताना आशिष देव सांगतात, की करावी एकटेपणाची सवय सदा सवय, बाळगू नये कधी सावलीचे भय. अशी कविता आशिष देवांनी मांडलेली आहे. स्वतःच्या सावलीचे भय कधीही बाळगू नये. एकटेपणाची सवय, कधी आयुष्यात एकटेपणा जर आला
तर तोही आपण आनंदाने झेलता आला पाहिजे, असं आशिष देव सांगायला विसरत नाहीत. हुंकार या कवितेमध्ये आशिष देवांची ही कविता मला हुंकार आवडली, कारण की आशिष देव या हुंकार या कवितेमध्ये म्हणतात, की कविता म्हणजे मनाचा हुंकार. कविता म्हणजे मनाचा हुंकार, कधी आकार तर कधी उकार. कविता म्हणजे उतरविणे मनाचा भार. कविता म्हणजे उतरविणे मनाचा भार या कवितेमध्ये आशिष देव असं म्हणतात, की कविता कशी असावी? ती सहज आपल्या कागदावर उतरवता आली पाहिजे. आपल्या मनातले अनुभव, आपल्या मनातील वेदना, आपल्या मनातील सल, आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी ज्या काही असतात त्या कागदावर सहजपणे उतरवणे म्हणजे कविता. कौशल्याने पलटवीत जाणे स्वकीयांचाच वार. कविता म्हणजे जणू दुधारी तलवार. बघा कवितेमध्ये आशिष देवांनी किती समर्पक शब्द वापरलेले आहेत, की कविता म्हणजे जणू दुधारी तलवार. स्वतःशी स्वतःची जोडत जाते तार. म्हणजे स्वतःशी स्वतःची जोडत जाते तार, असं हुंकार या कवितेमध्ये आशिष देव सांगायला विसरत नाहीत. संघर्ष या कवितेमध्ये आशिष देव म्हणतात, की असतो प्रत्येकाचा अस्तित्वासाठी संघर्ष. प्रत्येकाचाच अस्तित्वासाठी संघर्ष असतो. कधी उत्कर्ष, तर कधी अपकर्ष. असतो जीवनाला विविध भावनांचा स्पर्श, कधी खेद, तर कधी हर्ष. जीवनामध्ये कधी आनंद, तर कधी दुःख. हे असणारच आणि म्हणून सकारात्मकतेकडे नेणारी ही कविता आशिष देवांची अतिशय मला महत्त्वाची वाटते. आशिष देवांची ही कविता, जी संघर्ष नावाची कविता आहे, ती मात्र माणसाला जगण्याकडे प्रवृत्त करणारी ही कविता आहे. प्रत्येक कवितेमध्ये आशिष देवांनी समाजाला नवीन एक एक नव्या-नव्या प्रकारचा बोध देणारी कविता मला वाटते. या प्रत्येक कवितेमध्ये अ, तीटकारा नावाची एक कविता मला परत सांगावीशी वाटेल, की गर्दीत राहून गर्दीचा तीटकाळा नभोमंडळात जसा लकाकतो एकाकी ध्रुवतारा. गवसता गवसत नाही कधी हातात पारा, मिळत नाही जसा कधी-कधी स्वतःचा सहारा. म्हणजे कधी-कधी जेव्हा व्यक्ती हा निराश होतो, त्यावेळी कवीला असंही जाणवतं, माणसाला असंही जाणवते, की नाही आता मला काहीच गवसलेलं नाही. आता मी केवळ एकाकी आहे. मी या साऱ्या गर्दीत, गर्दी असेल सभोवताल तरी मी एकाकीच आहे, असं कवीला जाणवतं. त्यावेळी तेही कागदावर कसं उतरवलं असं छान समर्पक शब्दामध्ये कवीनी या ठिकाणी मांडलेलं आहे. दुःखाचा इथे जातो मांडला बाजार, शोधला जातो सभोवताली हक्काचा आधार, सुखाच्या शोधातच होऊन जातो. सुखाच्या शोधात आपण सर्वत्र फिरत असतो. कुठलं तरी आपलं मन सुखाच्या शोधात सतत इकडे-तिकडे वावरत असतं. तरी पण दुःखाचा बाजार मांडू नये आणि आपल्या स्वतःच्या सुखाच्या शोधातच धावू नये, असंही कवी ते सांगायला विसरत नाहीत. एवढंच नाही तर मी या कवितेमध्ये आशिष देव म्हणतात, की कठीण असतं मेला विसरणं. स्वतःच्या प्रत्येकाच्या अंगी अहंभाव हा जर असला, तर स्वार्थ हा असतो आणि स्वार्थावर प्रहार करणारी ही कविता आशिष देव यांची कविता मला अधिक महत्त्वाची वाटते. निर्धार या कवितेमध्ये स्वतःचंच बळ हे निर्धाराचं असावं, तर आपण यशाकडे वाटचाल करतो, अशी ही कविता आहे. जवळ नाही तो या कवितेमध्ये ही कविता थोडीशी मला वेगळी वाटते. कशी? तर जवळ नाही तो आहे खूप दूर, भेटणार नाही माहीत असूनही होते मन आतुर. जेव्हा आपण जेव्हा एखाद्या दुःखामध्ये असतो किंवा एकाकीपण जाणवतं, अशा वेळी आशिष देवाने ही कविता कदाचित ती ती कलाकृती त्यांच्या ती काव्यकृती त्यांच्या मनामध्ये आली असेल आणि ती कविता त्याने लिहिली असेल, असं मला वाटतं. कारण ते म्हणतात या कवितेत, की "जवळ नाही तो दूर, तो आहे खूप दूर, भेटणार नाही माहीत असूनही होते मन त्याच्यासाठी आतुर." असं आठवणींनी त्याच्या येतो भरुनी ऊर, थांबता थांबत नाही मग मनातील काहूर. म्हणजे मनाची वेदना व्यक्त करणारा हा आशिष देवांचा शब्दसाठा या कवितेमध्ये मला जाणवतो. एवढंच नाही तर एकटे येऊन एकटेच जायचे, का मग उगीच गर्दीसाठी झुरायचे. कधी-कधी माणसं एकाकी होतात. एकाकीपणा वाटतं आणि त्यावेळी असं वाटतं, की नाही आपण गर्दीत असायला पाहिजे.
आपण आपल्या सभोवताल सारी माणसं असायला पाहिजे. आपल्या सभोवताल आपण गर्दी परंतु जर आपल्या मनाशी विचार केला, तर मग एकाकीच जायचं ना. मग कशासाठी गर्दीसाठी झुरायचं? असा सुंदर असा उपदेश आशिषदेवांनी या कवितेमध्ये केलेला आहे. अनेक कविता त्यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. सकारात्मकतेकडे वाटचाल करायला लावणारे आहेत. म्हणजे नकारात्मक भावना जर आयुष्यामध्ये आली, तर आपण निराश होतो. पण ह्या कविता जर आशिष देवांच्या वाचल्या, तर मला वाटते की समर्पक आयुष्य आपण चांगलं असं आयुष्य नक्कीच जगायला लावणाऱ्या या आशिष देवांच्या कविता आहेत. जग या कवितेमध्ये आशिष देवांनी जेव्हा मी शीर्षक वाचलं सुरुवातीला, तेव्हा मला वाटलं की जगाचा काहीतरी उल्लेख या कवितेमध्ये केलेला. परंतु जेव्हा जसं-जसं मी वाचत गेले, त्यावेळी मला जाणवलं की अ, जग म्हणजे स्त्री. आशिष देवांनी जगामध्ये स्त्रीची महती आशिष देवांनी या कवितेमध्ये मांडलेली आहे. ते म्हणतात की प्रत्येक स्त्रीचे असते स्वतःचे असे जग. स्त्रीलाही भावना असतात, तिलाही मन असतं, तिलाही जगता आलं पाहिजे हे. तिलाही भावना असतात, तिलाही भाषा असते आणि तिलाही स्वतंत्रपणे जगू द्या म्हणून तिचंही एक भावविश्व असतं. तिचे भावविश्व परंतु तिची जी तगमग असते आणि तिची जी सहनशीलता असते, त्यावर मात्र त्यांनी मर्यादाच नाही आणि सहनशीलतेची भरभरून अशी प्रशंसा आशिष देवांनी जग या कवितेमध्ये केलेली आहे. अशा प्रत्येक कविता आशिष देवांच्या अतिशय महत्त्वाच्या मला वाटतात. शोधायचा असतो जीवनाचा अर्थ, स्वार्थासोबतच हवा असतो परमार्थ. म्हणजे स्वार्थ नसावा. जीवनाचा अर्थ शोधत असताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा, असं आशिष देव सांगून जातात. कवितेत ढंग. आशिष देवाने कवितेत ढंग नसतो अशा कवितेमध्ये ही कविता वाचत असताना मला वाटलं, की असली कुठली कविता आहे बा, की त्या कवितेमध्ये ढंग नाही. नसतो कवितेत काही ढंग तरी म्हणे आहे कविता जीवनाचे अंग. कविता वाचून होते संगाचा विरंग. तरी म्हणतात होतात लोक मदहोश. अशी कविता आशिष देवांनी या कवितेत अ, अ, कविता आशिष देवांची कविता आहे. कोणी कितीही जेडकारले तरी होत नाही काव्य साधनाभंग. कधी-कधी आपण म्हणतोय, की बरेच जण कविता लिहित असताना असं म्हणतात, की "अरे नाही, ही कविता त्याची चांगली नाही." परंतु आशिष देव असं म्हणतात या कवितेमध्ये, "कोणी कितीही चिडवा, तुमच्या मनामध्ये जर कविता लेखनाची जर आवड असेल किंवा तुम्ही जर आपल्या मनातला काहूर, आपल्या मनातील वेदना जर कागदावर उतरवत असाल, तर तुमची कविता खऱ्या अर्थाने ती कविता आहे," असं आशिष देव सांगतात. आणि म्हणूनच त्यावर आशिष देवाने पुन्हा एक शंड नावाची कविता लिहिली. ते शंड या कवितेत म्हणतात, की "जितके कवी तितके पिंड, जितके कवी तितके पिंड, कोणी मवाळ तर कोणी बंड." म्हणजे कविता अनेक प्रकारच्या असतात. कोणी निसर्गावर लिहितात, कोणी वेदना मांडतात, कोणी प्रदूषणावर लिहितात, कोणी जगावर लिहितात, कोणी स्त्रीवर लिहितात. अनेक प्रकारच्या कविता लिहिणारे कवी आहेत. कोणी बंड करणारी कविता लिहितात. अशा अनेक कविता लिहिणारे कवी आपल्याकडे आहेत. तर तरी पण आशिष देव म्हणतात, की "भलेही असो अवती भवती कवी श्रेष्ठ आणि काव्य मार्तंड. लिहित राहावे अंत प्रेरणेला स्मरून न बाळगता न्यूनगंड." म्हणजे कवीने ती आपली कविता त्याला जर पटत असेल, तर ती कविता त्यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातून ती कविता मांडावी आणि कागदावर उतरवावी, असंही सांगायला ते विसरत नाही आणि स्वतः ते समर्पक शब्दामध्ये स्वतः लिहून काढावी. आपल्या स्वतःच्या अंतःकरणातून, काळजातून उतरणारी ती कविता, हे आशिष देव शंड या कवितेत सांगायला विसरत नाहीत. एवढंच नाही तर आशिष देवांनी समाजाला लागलेली कीड, भ्रूणहत्या यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांची ही कविता भ्रूणहत्या एक पातक, एक मानवतेसाठी आहे भ्रूणहत्या घातक असा या मानवतेवर प्रहार करणारी ही कविता त्यांनी मांडलेली आहे. स्त्री समाजासाठी नाही जाचक, तीच आहे पाचक, असे स्त्रीचे महत्त्व आशिष देवांनी या कवितेत मांडलेले आहे. अशा अनेक कविता आशिष देवांनी मांडलेल्या आहेत. पसारा नको वाटतो, नकोसा वाटतो जगाला पसारा, न्याहाळावासा वाटतो एकाकी ध्रुवतारा, द्यावसा वाटत नाही कृत्रिम स्नेहाचा सहारा, त्यापेक्षा वाटतो जवळचा, जवळचा धगधगता निखारा,
आणि जवळचा धगधगता निखारा. कृत्रिम निखारा नसो आणि जर धगधगता निखारा असेल तर तोही जवळचा वाटतो. असं आशिष देव एक वेगळ्या प्रकारची कविता आशिष देवांनी पसारा या कवितेमध्ये शेवटच्या 4 ओळीमध्ये मांडलेली आहे. वसुंधरा, पृथ्वी, पृथ्वीचे महत्त्व या काव्यसंग्रहामध्ये आशिष देवांनी मांडलेले आहे. पोटात घेते अपराध सारे ही वसुंधरा, डोईवर वाहते ती पापाची आणि पुण्यवानाची नधुरा. मिमी म्हणताने खूपसती गळ्यात तिच्या सुरा, तरी मिरविते ती मस्तकी मानवतेचा दुरा. म्हणजे वसुंधरेचं, पृथ्वीचं महत्त्व आशिष देवांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. म्हणजेच पृथ्वी ही आपली किती महत्त्वाची आहे, ज्या धरेवर आपण राहतो ती धरा आपली किती महत्त्वाची आहे हे आशिष देव सांगतात. एक स्त्री, स्त्री ही एक शक्ती, एकीकडे विरक्ती तर दुसरीकडे आसक्ती. एकीकडे विरक्ती तर दुसरीकडे आसक्ती. स्त्री एक भक्ती, कुठे सकाम तर कुठे निष्कामावर प्रीती. स्त्री एक वृत्ती, कुठे नकारात्मक तर कुठे सकारात्मक प्रवृत्ती. म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपला सकारात्मक असायला हवा, असंही आशिष देव सांगायला विसरत नाहीत. अनेक कविता आशिष देवांच्या सामाजिक विचारावर म्हणजे प्रकाश टाकणाऱ्या आहेत. सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. कष्ट या कवितेमध्ये सुद्धा आशिष देव कष्टावर त्यांनी कविता लिहिल्या. श्रमाचे महत्त्व ते सर्वांना पटावे म्हणून त्यांनी यशासाठी करावे लागतात कष्ट, होऊन जाते नाही तर अशी कविता यशासाठी कष्ट करावे लागतात अशी कविता त्यांनी मांडलेली आहे. प्रिय असते प्रत्येकाला स्वतःचे मत, जो तो असतो कायम स्वतःतच रत. कुठल्याही थराला जातो मनुष्य, झाला जरी मगगत, माझेच खरे म्हणत त्याला, जपाविषयी वाटत असते स्वतःशीच पत. मत या कवितेत आशिष देवांनी स्वतःविषयीचं मत, स्वतःचं मत त्यावर एक चांगल्या समर्पक ओळी मांडलेल्या आहेत. कुठल्याही गोष्टीचा आपल्याला राग येतो, त्यावेळी राग हा विध्वंसक असतो आणि असतो अनर्थकारी राग, क्षणाचाच राग, परंतु विध्वंस करणारा असतो. शांतीकडे नेणारा शांत मन हे खूप महत्त्वाचं असतं अशी सांगणारी अशा आशयाची ही कविता, राग ही कविता मला वाटते. आणि प्रत्येक कविता आशिष देवांच्या कविता अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्वार्थ या कवितेत सुद्धा आशिष देवांनी मनुष्य जगत असताना स्वार्थाकडे त्याचं लक्ष नसावं, तर त्यांनी आयुष्य सुखकर आणि चांगलं जगावं असं सुद्धा ते सांगतात. अशा प्रत्येक कविता आशिष देवच्या अतिशय महत्त्वाच्या कविता आहेत. आणि म्हणून एक त्यांनी कविता लिहिलेली आहे की पर्याय नाही, कठोर परिश्रमाला पर्याय नाही, झोकून कार्य केल्याशिवाय तरुणोपाय नाही. जे चालत नाही ते पाय नाही, मुलाच्या यशाने गहिवरत नाही ती माय नाही. ही शेवटच्या ज्या 4 ओळी मला अतिशय आवडल्या, की जे चालत नाही ते पाय नाही. मनुष्याला पाय आहेत, मनुष्याला पाय आहेत, पण आपण एकाच ठिकाणी असलो, आपल्याला काही हालचालच नसली, आपण कुठल्या ह्याच्यावर काही करायला तत्परच नसलो आपलं मन, तर ते पाय असून काही कामाचे नाही. मग आपण अशाकडे बघावं, की ज्यांना पाय नाहीत. मग आपल्याकडे पाय आहेत. मग ते तरी धावतात, त्यांचं मन धावतं, मग आपण का धावू नये? म्हणजे एक सकारात्मकता दाखवणारी ही कविता आशिष देवांची आहे. आणि म्हणून आशिष देव म्हणतात, की जे चालत नाहीत ते पाय नाहीत आणि मुलाच्या यशाने गहिवरत नाही ती माय नाही, ती माय नाही. असं पर्याय नाही या कवितेमध्ये आशिष देव सांगतात. ऋतू बदलतात तसं लोकही बदलतात, सरड्यालाही लाज वाटेल इतके भरभर रंग बदलतात. खरंच दुनियादारीवर आशिष देवांनी प्रखर टीका केली आहे कवितेमध्ये. आणि अगदी रास्त ही कविता मला वाटते. कारण जग कसं बदलतं, शब्दाला काही किंमत नसते आणि ही किंमत आशिष देवांनी या कवितेमध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून म्हणतात, सरड्याला आपण उगीचच बदनाम करतोय. सरड्याला रंग बदलवण्याला गिरगिट म्हणतो आपण त्याला. परंतु त्या सरड्यापेक्षाही माणसं कशी रंग बदलतात हेही या कवितेमध्ये आशिष देवांनी मांडलेलं आहे. ऋतू बदलतात तसे लोकही बदलतात, सरड्यालाही लाज वाटेल इतके भरभर रंग बदलतात. कोण आपले कोण परके, सीमारेषाच अस्पष्ट होऊन जातात. स्वतःला मग स्वतःसोबतच जगायला बाध्य करून जातात, स्वतःसोबतच जगायला
बाध्य करून जातात, असंही आशिष देव या कवितेत सांगतात. म्हणजेच आशिष देवांच्या सगळ्या कविता ह्या अतिशय महत्त्वाच्या कविता मला वाटतात. काळ, सकाळ होते, होते संध्याकाळ, किती सोपी. पण त्याच्यामधूनही आशिष देवांनी खूप महत्त्वाचा म्हणजे बोध दिलेला आहे. त्याच्यामधूनही आशिष देवांनी सर्वांना एक उपदेश त्या कवितेतून दिलेला आहे. वाचताना सहज 2 ओळी सहज वाचून गेलोत आपण, की सकाळ होते, होते संध्याकाळ. परंतु जेव्हा शेवटच्या ओळी जेव्हा मी वाचते, त्यावेळी मला असं जाणवलं, की धावणाऱ्या काळापुढे कुणाची शिजत नाही डाळ. मग हा काळ कसा भरभर जातो. त्यापुढे कुणाचं टिकत नाही. परंतु भल्या-भल्यांचं अस्तित्व संपून जातो काळवेळाचा जाळ. आणि म्हणून हा काळाला किती महत्त्व असतं आणि जो काही आपल्या वाट्याला काळ येतो, तो चांगल्या आणि सुखकारक कसं जगता येईल, ते दुनियेमध्ये कसं कोणाला चांगलं जगता येईल, याचं एक मूर्तिमंत उदाहरण या काळ या कवितेमध्ये आशिष देवांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आशिष देवांची ही कवितासुद्धा मला अतिशय महत्त्वाची वाटते. आणि आशिष देवांच्या अशा अनेक कविता आहेत. त्यावर मैत्री नावाची कविता करताना आशिष देव म्हणतात, की करावी स्वतःच स्वतःशी मैत्री, घ्यावी डोक्यावर एकाकीपणाची छत्री. म्हणजे जर एकाकी असलो तर मैत्री स्वतःचीच करावी. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये आशिष देवांच्या ती ओळ मला अतिशय समर्पक वाटते. अतिशय महत्त्वाची ती ओळ मला वाटली, की स्वतःच करावी स्वतःशी चर्चासत्र. जेव्हा कुणी सोबत नसतं ना, मग एकाकी होऊन आयुष्याकडे निराश होऊन का बघायचं? म्हणून आशिष देवांनी त्या कवितेमध्ये असा बोध दिलेला आहे, की स्वतःचं करावे स्वतःशीच चर्चासत्र, स्वतःचं लिहावे स्वतःला पत्र. ही ओळ मला खूप आशिष देवांची आवडली, की स्वतःचं लिहावे स्वतःला पत्र. ज्यावेळी आपण आपल्याजवळ कुणीच नसतं, त्यावेळी स्वतःच स्वतःला पत्र लिहावं आणि स्वतःच स्वतःशी हितगुज करणारी ही कविता मला वाटते. आणि म्हणूनच मैत्री नावाची ही कविता मला अधिक आवडली. प्रारंभ तिथे अंत असतो, हे मान्य करावंच लागेल. कुठल्याही गोष्टीला प्रारंभ आहे तर अंत आहेच. यश असेल तर अपयश आहे, सुख असेल तर दुःख आहे, ऊन असेल तर सावली आहे. असं सांगत सांगतच आशिष देव प्रारंभ तिथे अंत सांगतात, की प्रारंभ आहे तिथे अंत आहे. म्हणजे सारेच नष्ट होणार हे आपल्याला माहिती आहे. मग कशाला खेद आणि कशाला खंत. जो आला तो गेला. अवतार असो की संत, राहिले कोण इथे सामान्य अथवा पंत. खूप मोठी मोठी माणसं येतात जन्माला आणि ती निघून जातात. मग जे काही उरतात त्यांनी मात्र त्यांच्या विचारावर चालून इथे आपलं आयुष्य घडवावं, असं आशिष देव या कवितेमध्ये सांगतात. अनेक कविता आशिष देवांच्या अतिशय महत्त्वाच्या मला वाटतात. आशिष देवांच्या या कविता मला खूप समर्पक वाटतात आणि त्याचं एक विशेष पावती म्हणजे आशिष देवांची कविता. जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत ही कविता वाचत होते आणि त्यावेळी त्या माझ्या जवळपास 12 ते 15 वर्षाच्या आतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सोप्या कविता पाठांतर झाला. त्यामुळे ते कवितेकडे वळावे यासाठी सुद्धा या काव्यसंग्रहाची मला मदत मिळाली, याचा मला आनंद होतोय. आणि म्हणून आशिष देव यांचा कविता संग्रह जो आहे, या काव्यसंग्रहातील ज्या काही कविता आहेत, त्या अतिशय चांगल्या कविता आहेत. अतिशय साध्या सोप्या जरी असल्या, तरी त्या सर्वांना पचेल, सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या कविता मला वाटतात. आशिष देवांच्या या कविता भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या या कविता मला वाटतात. आणि आशिष देवांच्या या कवितेमध्ये सकारात्मकता आलेली आहे. जीवनात निराश होऊन चालणार नाही, एकाकी पण आले म्हणून चालणार नाही, तर प्रत्येकाने आपलं आयुष्य आनंदी कसं जगावं, असं सांगणाऱ्या प्रत्येक कविता मला इथल्या महत्त्वाच्या वाटतात. एवढंच नव्हे तर समाजात चालणारी विषमता, जात, जात नाही मनातून जात, अशा पद्धतीची सुद्धा आशिष देवांनी एक विषमतेवर प्रहार करणारी कविता आशिष देवांनी मांडलेली आहे. आणि म्हणून हा कविता संग्रह मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि या कविता संग्रहाला जे मुखपृष्ठ दिलेलं आहे, ते अतिशय समर्पक आहे. कारण ठिणगी हे जे शीर्षक आहे, मनातली ठिणगी, आगीमधली ठिणगी, चिनगारी म्हणतो आपण त्याला, जी मनात सलत असते आणि ती सल कागदावर उतरवली की ती ठिणगी
कागदावर उतरते ती काव्य कलाकृती आशिष देवांनी या कवितेमध्ये मांडलेली आहे, या काव्यसंग्रहामध्ये. त्यामुळे हा कविता संग्रह आणि यातल्या ज्या काही कविता आहेत, ज्या मला उलगडल्या, ज्या मला भावल्या, त्या अतिशय महत्त्वाच्या मला वाटतात आणि त्यामुळे त्यामुळे मी आपल्यासमोर माझे मत ठेवलेले आहे. थोडंसं मला जाता-जाता असं म्हणावंसं वाटेल, की काही-काही ठिकाणी आशिष देवांनी या काव्यसंग्रहामध्ये एकाकी, एकटेपण या विषयाची वारंवार 2-3 ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे थोडंसं विषय थोडासा एकच कविता 3 अंगाने मांडताना आशिष देवांनी एकच विषय 3 कवितेमध्ये सारख्या प्रमाणात एकाकीपण, एकटेपण अशा ठिकाणी ते मांडलेलं आहे आशिष देवांनी. तर एकच विषय परंतु 3 कवितेमध्ये तो सारख्या प्रमाणात येतो असं मला जाणवलं. तर आशिष देव यांच्या खरंच ही कविता समाजाला अतिशय बोधप्रद कविता मला वाटतात आणि आशिष देव यांच्या या कवितेचा अतिशय मला अभिमान वाटतो, की त्यांनी त्या कविता खूप चांगल्या पद्धतीने आशिष देवांनी मांडलेल्या आहेत. आशिष देव यांच्या या कविता संग्रहाला येत्या नवीन वर्षामध्ये मी भरभरून शुभेच्छा देते आणि त्यांचे हे असेच त्यांच्या लिखाणातून सतत समाजापुढे येत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.